अनेक रमणीय पर्यटन स्थळांनी समृद्ध असलेल्या हैदराबाद नगरीत तुमचे पुन्हा एकदा स्वागत। आज आपण हैदराबादमधील एका सुंदर आणि तितक्याच महत्त्वाच्या पण दुर्लक्षित अशा एका स्थळाला भेट देण्यासाठी आलो आहोत। जेव्हा आपण हैदराबाद म्हणतो तेव्हा डोळ्यासमोर येतं ते चार मिनार किंवा गोलकोंडा किल्ला। या प्रसिद्ध वास्तूंच्या पलीकडे हैदराबादच्या गजबजलेल्या पिसाळबंडा भागात एक असं ठिकाण आहे ज्याला हैदराबादचे ताजमहाल म्हटलं जातं। हो, मी बोलते पायगा टॉम्ब्स बद्दल। 200 वर्षे जुनी ही जागा म्हणजे केवळ कबर नसून कला, संस्कृती आणि त्या काळच्या राजेशाही वैभवाचा एक उत्कृष्ट नमुना आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ऐतिहासिक वास्तूचा प्रवास, तिथले अप्रतिम नक्षीकाम आणि पायगा घराण्याचा इतिहास जाणून घेणार आहोत। चला तर मग। पायगा टॉम्ब्स बद्दल जाणून घेण्याआधी पायगा कोण होते हे समजून घेणं गरजेचं आहे। पायगा हे हैदराबादच्या निजामानंतरचे सर्वात शक्तिशाली घराणे होते। पायगा या शब्दाचा पर्शियन भाषेत अर्थ होतो पाऊल किंवा स्थिर। असं म्हटलं जातं की हे घराणं दुसऱ्या खलिफांचे वंशज होते। हे लोक निजामांचे इतके विश्वासू होते की त्यांना निजामांचे उजवे हात मानलं जायचं। त्यांच्याकडे राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी असायची आणि निजामांच्या मुलींचे विवाह सुद्धा याच घराण्यात व्हायचे। यावरूनच तुम्हाला त्यांच्या श्रीमंतीचा आणि अधिकाराचा अंदाज येईल। आता वळूया या वास्तूच्या सौंदर्याकडे। पायगा टॉम्ब्सचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील वास्तुकला। येथे तुम्हाला एकाच वेळी अनेक शैलींचा संगम पाहायला मिळतो। मुघल शैली, राजपूत शैली, पर्शियन शैली आणि अगदी ग्रीक रोमन शैली सुद्धा इथे पाहायला मिळते। येथील संगमरवरी दगडातले जाळीकाम पाहून तुम्ही थक्क व्हाल। प्रत्येक कबरीवरचं नक्षीकाम वेगळं आहे। या जाळ्यांमधून जेव्हा सूर्यप्रकाश आत येतो तेव्हा सावल्यांचा एक वेगळाच खेळ पाहायला मिळतो। येथील भूमितीय डिझाईन्स इतकी अचूक आहेत की जणू काही ते दगडात नाही तर कापडावर विणले असावेत। या भिंती इतक्या पांढऱ्या आणि चकचकीत का आहेत? कारण यात चुना, वाळू, गूळ आणि काही नैसर्गिक डिंकांचा वापर केला गेला आहे। हे संकुल जवळपास 2 एकरमध्ये पसरलेले आहे। येथे नवाब तेज जंग बहादूर, नवाब फखरुद्दीन खान आणि इतर अनेक पायगा कुटुंबियांच्या कबरी आहेत। प्रत्येक कबरीच्या वर छत नाही तर ते मोकळ्या आकाशाखाली आहे, जे इस्लाममधील साधेपणाचे प्रतीक मानले जाते। येथील शांतता तुम्हाला एका वेगळ्याच जगात घेऊन जाते। शहराच्या गोंगाटात असूनही या वास्तूच्या आत एक वेगळीच शांतता जाणवते। पर्यटकांची गर्दी कमी असल्यामुळे तुम्हाला येथे मनसोक्त फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करता येते। दुर्दैवाने इतकी सुंदर वास्तू असूनही अनेक लोकांना याबद्दल माहिती नाही। देखभालीच्या अभावामुळे काही भाग खराब होत आहे, पण तरी त्याचे सौंदर्य टिकून आहे। तर मित्रांनो, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही हैदराबादला याल तेव्हा या लपलेल्या हिऱ्याला भेट द्यायला विसरू नका। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या प्रवासाची आवड असलेल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका ऐतिहासिक प्रवासात। तोपर्यंत पाहत रहा। धन्यवाद।